दलाचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, जनता क्रांती दलाचा विजय असो, जनता क्रांती दलाचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, भाऊजी वक्ता साहेबांचा विजय असो, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे, मनीषाताईंच्या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे, नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आज पाटण तहसीलदार कार्यालयाच्या समोर जनता क्रांती दल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यवान कमान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाटण तालुका युवक अध्यक्ष योगेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हरकत येथे उत्तर प्रदेशमध्ये झालेला मनीषाताई वाल्मिकीवर जो बलात्कार झाला, बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली आणि त्यांच्या ज्या 4 नराधमांनी त्याच्यावर बलात्कार केला त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर मनीषाताई वाल्मिकी यांच्या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावं. त्या आदित्य योगीनाथ जे सरकार आहे त्यांनी या कुटुंबावर ज्या महिलेवर जो बलात्कार झाला त्यांना कुठंतरी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. पण आमची अशी विनंती आहे की मनीषाताईचा जो बलात्कार झाला आहे त्या नराधमांनी तिची जीभ कापून टाकली आणि जो सातत्याने दलित महिलांच्यावर जो अत्याचार चालू आहे तो कुठंतरी थांबण्यात यावा. त्याचबरोबर आम्ही जनता क्रांती दल संघटनेच्या वतीने आज पाटण तहसीलदार कार्यालयाच्या समोर एक निदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर मनीषाताई वाल्मिकी या कुटुंबांना आणि त्या महिलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जनता क्रांती दल संघटनेच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभारू अशी आज या ठिकाणी मी गवाही देतो. त्याचबरोबर आज पाटण तहसीलदारांनाही आम्ही निवेदन देतोय, त्यांनी लवकरात लवकर आमच्या निवेदनाचा विचार करून तिथपर्यंत पोहोचवण्यात यावं अशी मी विनंती करतो.